इलेक्शन संपलं तरी जरांगे आणि हाके यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांचं कविता संपायला तयार नाही। काल जरांगेंनी हाकेंवर थेट आरोप केले की तुम्ही उभे केलेल्या उमेदवाराला 700 मतं नाही पडली। त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतः हाके आपल्यासोबत, त्यांच्या आरोपाला उत्तर काय? बघा, जरांगे हा खुळचट माणूस आहे, बावळट माणूस आहे। तो माहिती घेऊन अजिबात बोलत नाही, एक कोट्यात भाषा बोलत असतो। जरांगेला म्हणा, कुठल्या ज्या मी सभा घेतल्या त्या सभामध्ये 63,000 मतं पडलेले आहेत गणेश हाकेंना। मी यादीच वाचून दाखवतो तुमच्या समोर। तर ही यादी अशी आहे। जरांगेला थोडं कळत असेल। जरांगेनं माझं सांगणं आहे की ज्या राजेश टोपेंच्या विरोधामध्ये मी सभा घेतल्या त्या कावेरीताई खटकेंना 21,000 मतं पडलेत। जरांगे, प्रियंकाताई खटके गेवराई तुझा बाले किल्ला, जरांगे त्या गेवराईमध्ये 31,200 मतं आमच्या प्रियंकाताई खेडकरांना पडलेत। जरांगे, माधव निर्मळांना माजलगावमध्ये बीडमध्ये माधव निर्मळांना 35,000 मतं पडलेत। गणेश हाके अहमदपूर चाकूर 63,000 मतं पडलेत। जरांगे, कान खोलून ऐक। त्याचबरोबर चंद्रसेन सुरनार लोहा कंधार तिथं मतदान पडलेलं आहे 29,000। त्याचबरोबर सुरेश नागरे जिंतूर तिथं मतं पडलेत 57,000। त्याचबरोबर थोरात साहेब रामप्रसाद थोरात परतूर मंठा तिथं पडलेले 30,000 मतं। जरांगे, खुळखुळ्या, तुझा खुळखुळा महाराष्ट्रानं फेकून दिला आणि तू म्हणतो 700-800 मतं। जा ना, काढणार रेकॉर्ड। जिथं सभा घेतल्या ना, अरे तुझ्या टोप्याला घरी बसवला आणि तो रोहित पवार आलाय, तो कान कापून आलाय, त्याला नाक आहे का? आता पवारांचा नातू म्हणून निवडणुकीला उभा राहिला होता, तुला चालवत होता ना, काय झालं त्याच्यावर बोल ना। टोपेचा पराभव का झाला ते सांग। मी मैदानातच नव्हतो, मराठ्यांना मोकळं सोडून दिलं। शेपूट घालून गेलता का तू लोकसभेला? तर कुठं मैदानात होता? मग कसला जरांगे फॅक्टर होता? मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरांगे फॅक्टर? आणि पराभव झाल्यावर शेपूट घातला काय? येवलेला कशाला गेला होता? 41 मिटिंगा घेतल्या दिवसभरात त्यानं, भुजबळांच्या सभेसमोर जाऊन टसल दिली। जातीयवादाला लोकांनी फेकून दिलेला आहे। त्यामुळे जरांगे या महाराष्ट्रात ओबीसी सुद्धा राहतात आणि त्यांच्याही मताचा अधिकार आहे त्यांनाही, हे ध्यानात ठेव। पण त्यांच्या या आरोप प्रत्यारोपामुळे तुम्ही त्या जातीवादाच्या ट्रॅपमध्ये अडकत गेलात आणि तुम्ही थेट भूमिका घेतली। बघा, हे महाराष्ट्राला चांगलं नाही ना। म्हणजे ओबीसीनी सहन करायचं, म्हणजे ओबीसीने यांच्या शिव्या खायच्या। हा जरांगे नावाचा माणूस उठसूट आई माईवरनं शिव्या घालतो प्रत्येकाला। कालची माझ्यावर त्याची प्रेस बघा, त्यानं 10 वेळा मला आईवरनं शिव्या दिल्यात। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। टन्नान चिन्ना कुठे आहे महिला आयोग? पाठवा ना नोटीस। अरे निवृत्ती महाराज देशमुखांना तुम्ही नोटीस पाठवता, ह्या जरांगेला खुळखुळ्याला पाठवा नोटीस। काय बोलतो हा? तुम्ही तक्रार करणार महिला आयोगाकडे। आमच्या माता भगिनीच्या नावानं आई माईवरनं शिव्या घालणारा माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करू शकतो? कुठे आहेत विचारवंत? कुठे आहेत आमदार खासदार? अरे ह्याला बाजूला काढा। महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। अशा गोष्टींना कसं तुम्ही याला नेता मानता राहो? कोण आहेत का नाही शिकलेले आपल्यात? कुठल्या तरी बुजगावण्याला उभं करता आणि ते काही बडाडतं। आता तेव्हा पुन्हा सामूहिक उपोषण करणार आहे। हे त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान जरी केलं, जोपर्यंत आयोग सांगणार नाही, जोपर्यंत न्याय व्यवस्था सांगणार नाही, जोपर्यंत मागासवर्गीयाचे निकष पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कसं ओबीसी मधून आरक्षण दिलंय ना? एकनाथराव शिंदे साहेबांनी तुम्हाला 10% आरक्षण। कशाला उगा लोकांना बुमरॅक करताय, येडं बनवताय, चुत्या बनवताय महाराष्ट्रात? पण पुन्हा एकदा सामाजिक वातावरण खराब होणार झालंय ते त्याचं। हे बघा, ओबीसी स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय। आम्ही कुणाला शिव्या देत नाही, आम्ही कुणाला पहिल्यांदा आमची भूमिका मांडत नाही। आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही भूमिका घेतोय। काल प्रेस झाली म्हणून मी आज प्रेस घेतली। काल त्यांनी प्रेस घेतली नसती तर प्रश्नच उरत नव्हता आज प्रेस घ्यायचा माझा। बरं, तुम्ही जाहीर पाठिंबा दिलता महायुतीला, तुम्ही काही उमेदवार दिले होते, ओबीसींना खरंच काही फायदा झाला का याच्यातनं? कारण जरांगे 204 आले। 204 खोटं बोलतोय। अरे जरांगे अक्कल नाही हो त्याला। कुठले आले रे 204? कुठले? माझ्याकडे आकडा 112चा आहे। हा म्हणतो किती? 204। कुठले आले सांग? ये ना, ये म्हणाव सामने माझ्या, सांगतो तुला मग मतदारसंघ वाईज कोण कुठं आलं ते। अहो फेक लबाड बोलतोय, भामटा आहे भामटा। कुठं आले 205? जरांगे फॅक्टर करायला पक्ष वाईज यादी आहे, कुठल्या पक्षाचे किती आले ते नको म्हणा, वेड्यात बनवू तू। आम्ही महाराष्ट्रात गावगाड्यात फिरतो, आम्ही एका जागेवर बसून सिंहासनावर बसून नाही बोलत। तुमच्या आंदोलनात ओबीसीला तरी फायदा झालाय का? अरे आम्ही करून घेऊ, शासनाच्या मानगुटीवर बसू, अर्ध्या लोकसंख्येचे प्रश्न सोडवा, वसतिगृह जिल्ह्याला द्या, आमचा कास्ट वाईज सेन्सस करा, आमच्या बलुत्या आलुत्याला न्याय द्या, त्यांना 1 लाखाचं तरी कर्ज द्या,
साध्या पंचायत राजचं आरक्षण गेलेलं आहे ते कसं मिळणार? या भूमिकेवर आम्ही मुख्यमंत्री झाले की 5व्या दिवशी आमचं हे निवेदन मुख्यमंत्र्यांना असेल की पंचायत राजच्या निवडणुका घ्या, ओबीसीचं आरक्षण सस्टेन करा. लोकसभेला ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले, त्याला विधानसभेत काय तुम्ही काय प्रत्युत्तर दिलं? तुम्ही दावा करताय आम्ही एवढे आमदार आणले, नेमके कुठले? बीड जिल्ह्यामध्ये दाखवलं ना, 6चे 6 आमदार माहितीचे आलेत. दाखवलं ना आम्ही काय दाखवायचं ते. तो बाप्पा सोनवणे नावाचा खासदार, जातीयवादी खासदार, मी जरांगेमुळे निवडून आलो. मग आता पडले ते कुणामुळे पडले सांग ना म्हणावं पुढे येऊन. काय प्रॉब्लेम आहे आता सांगायला त्याला? तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा फोटो घेऊनच मतं मागावं लागली ना. जे निवडून आले त्याला सागर बंगल्यावरच जावं लागेल ना. काय सांगतो हा जरांगे 205? कुणाचा फोटो लावून निवडून आले आणि आता कुणाच्या नेतृत्वाखाली काम करणार? उगाच जातीय ते आम्हाला बोलायला लावू नको म्हणावं जातीय. आमची इच्छा नाही या जरांगीच्या प्रश्नाला उत्तर द्यायची, पण ओबीसींना शिव्या द्यायचं तू बंद कर म्हणावं. आता तुमचे ओबीसी किती आलेत नेमके? ओबीसीचे आले ना, माळी 7 आले, धनगर 7 आले. एकच होता धनगराचा मागच्या विधानसभेत आमदार. 7 आले, माळी 7 आले, धनगर 7 आले, वंजारी 7 आले, बंजारा 3 आले, कासारी 1 आला, तेली लिंगायत समाजाचे 7 आले. 7 7 7 4 वेळा 7 आकडा रिपीट झालाय ओबीसींचा. पण आता हे सगळे ओबीसीसाठी भांडणार आहेत का? आम्ही भांडायला लावू, तुम्ही वॉश ठेवणार का त्यांच्यावर? प्रश्नच नाही. आणि आम्ही पर्यायी चळवळ उभी करू महाराष्ट्रात आता लगेच. आम्ही थांबणारे नाही आहोत. आम्ही शेपूट घालून निवडणुकीच्या रणांगणात पळणारे नाही. 61 सभा घेतलेत मी. कुठे गेलता तू जरांगे? येवल्याला फक्त 287 पैकी 1 दिसला का मतदारसंघ तुला? पण तुमचं एकही निवडून नाही आला सर. आमची लढाई आहे. आम्ही पाडले, आम्ही निवडून देण्यात यशस्वी झालो. आम्ही क्लिअर कट निवडणुकीच्या अगोदर प्रेस केलेली होती. आमचे काही उमेदवार आहेत, वंचितच्या उमेदवारांना आम्ही 2-4 पाठिंबा दिलेला होता. आमचे काही उमेदवार आहेत, हे सोडून महायुतीला मतदान करायचं. दगडापेक्षा वीट मऊ हे माझं वाक्य होतं आणि ते जनतेनं ठरवलंय. वाड्या वस्तीत अनालिसिस करावं. पवार साहेबाची ती रोहित पवारची टीम आहे त्या कर्जत जामखेडमध्ये 10-15 टाळकी अशी केसं लांबवलेली बसलेली तिथं. ते म्हणतात असं झालं. अरे करा अनालिसिस. कुणी तुम्हाला पाडलं ते? पण जातीयवरती राजकारण होणं, इलेक्शन होते, कितपत महाराष्ट्राला परवडणार आहे का? हा मुद्दा आहे. सुरुवात कुणी केली? फायदा कुणी घेतला? जरांगेला फ्युएल कुणी पुरवलं? पैसे कुणी पुरवलं? टोपे 10 लाखाची नेट लाईन एका दिवसात जरांगेला दिली कुणी? जरांगे टोपे, तुझ्या मागं धनगर समाज ठामपणे उभा होता 25 वर्ष. तू तुझा कारखाना तुझ्या गावात, हे बघा राजेश टोपेंच्या गावात माझ्या उमेदवाराला, पात्रवाडा म्हणून गाव आहे, 450 मतं माझ्या उमेदवारानं घेतलेत लोकवर्गणीवरच्या. आत्मचिंतन कर जरांगे आणि टोपे. परत तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी कारखाना आहे माकाळा, 500 मतं माझ्या उमेदवारानं घेतलेत. काय रे जरांगे बोलतो तू? 21,000 मतं त्या राजेश टोपेच्या मतदारसंघात घेतलेत. त्याच्या गावाचा आरसा मी तुमच्या समोर आणलाय. राजेश टोपेच्या कारखाना ज्या गावात आहे आणि राजेश टोपेचं जे गाव आहे तिथं माझ्या उमेदवारानं किती मतं घेतली हे मी तुम्हाला सांगितलंय. 21,000 मतं कावेरीताई खटकेने घेतलेली आहेत लोकवर्गणीतनं. त्यामुळे आरशात तोंड बघ म्हणावं, कशाला उगं कुणाला काय बोलतो. आता तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही फडणवीसांचा माणूस आहे, तुम्हाला आमदारकी मिळेल विधान परिषद वगैरे. माझ्यावर कुणी काही आरोप करत, मी ओबीसीची बाजू मांडण्यात सक्सेस झालोय. आणि डर ओबीसी काय असतो, ओबीसी पॅटर्न काय असतो हे तज्ञ ठरवतील. जरांगे तू ठरवूच नको, तुझी तेवढी कुवतच नाही. तुला हे पण माहित नाही की आमच्या उमेदवाराला किती अरे माहिती घेऊन तर बोलत जा. तू ज्या ठिकाणी बसतो तिथं हाकेनी सभा घेतलेल्या माणसाला 21,000 मतं पडलेत. ज्या बळीराम तात्या खटकेला तुम्ही ट्रोल केलं त्याच्या पत्नीनं 21,000 मतं घेतलेत जरांगे. अरे मुद्दा तोच आहे ना, जरांगे पवारांसाठी काम करतात, तुम्ही फडणवीसांसाठी. याच्यात मिळालं काय? अरे आम्ही सत्तेत सत्ता बदलू शकतो हे आम्ही सांगितलं ना. मिळालं काय म्हणजे मुख्यमंत्र्याला आम्ही विचारू, द्या दे आमचं बजेट, सोडवा आमचे प्रश्न. इथून पुढे ओबीसीसाठीच लढणार? प्रश्नच नाही. ओबीसीचा जिन जी जान से. मंत्रिपद हवंय? अरे काय मंत्रिपद, चांगलं मंत्रिपद द्यायला सांगा जर मिळालं तर. धन्यवाद. ते लक्ष्मण हाके अखेर त्यांची इच्छा मनातली समोर आली, त्यांना मंत्रिपद हवंय. बघा आता फडणवीस काय करतील ते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.